जगचं नाव बदलायचं ते ठरवलेलं आहे. आज जग आमचा आत्मा आहे, जग आमचा स्वाभिमान आहे आणि हा स्वाभिमान आमच्या जगच्या जनतेचा कुठं तर पायदळी टोवायचं काम या बळकरांनी केलेलं आहे. तर माझ्या तमाम जत तालुक्यातील नागरिकांना आणि सर्व नेते मंडळींना विनंती आहे की येणाऱ्या काळात आपण असे सगळे एकत्रित येऊ आणि या गोपीचंद पडळकरला आपण जर आता वाईखिंडीवरच जत आटपाडी गाडी जाते तर त्याला वाईखिंडीवरच आटपाडीला पार्सल आपण आटपाडीचं परत पाठवूया असं मी सगळ्यांना सांगतो. दुसरी गोष्ट जतचा इतिहास बघायला गेलं तर इसवी सन 973 पासून आज अखेर हे जत हे नाव जतच आहे. आमच्याकडे विजापूर पुरातत्व खात्याचे पुरावे आहेत, सातारा पुरातत्व विभागाचे आहेत, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमधले आहेत. तर कुठल्याही कालखंडात जतचं नाव हे जतच आहे. आज तुम्ही कसं बघायला गेलं तर आज आमच्या वाईखिंडी गावचं रेल्वे स्टेशनचं नाव सुद्धा जत रोड आहे. म्हणजे ह्याला एक इतिहास आहे आणि हा इतिहास बदलू पाहणाऱ्या भरळकराला आता आपल्याला खेचायची वेळ आलेली आहे. तरी तमाम जतकरांना विनंती करतो की सगळ्यांनी एकत्रित येऊ आणि या भरळकराला आटपाडीला पाठवू. दुसरी गोष्ट, आता हे नाव बदलल्यानंतर सर्वसामान्य लोकांना फार अडचणी येणार आहेत. म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, म्हणजे जे गव्हर्नमेंटला जे लागणारे कागदपत्र आहेत ते सगळे आपल्याला परत दुरुस्त करायला लागणार आहे. आता हे नाव बदलायचं म्हणलं की शासनाला सुद्धा खर्च आहे. म्हणजे पेंटिंग आलं, इतर कागदपत्रे दप्तरी सगळ्या, म्हणजे ह्या गोष्टी आपण जतकरांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि जतचं नाव कुठं तर बदलायचं आणि लोकांना कामधंदे म्हणजे त्यावर दुर्लक्ष करायचं. आज जत तालुक्यामध्ये 8 गावांना टँकर 64 वाडी वस्त्यांना आता कालच्या पुणे नगरी पेपरला मी स्वतः बघितलं आणि आमदार साहेब पाण्याच्या मोठमोठ्या गोष्टी वापरतात. आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी जतच्या पाण्यासाठी 2100 कोटी रुपये दिले. आज जत नगरपालिकेची इमारत आहे ती आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं. परिवहन इथलं जे MH59 आहे ते आमच्या परिवहन मंत्र्यांनी दिलं. रोजगार हमीची दिलं. आता परवाच रोजगार हमीमध्ये बघितलं एका विहिरीला 80,000 रुपये दर चालू आहे. मी स्वतः याचं स्टिंग ऑपरेशन केलं. म्हणजे आज हे जत मध्ये काय चाललंय आणि काय प्रत्येक वेळी प्रतिउत्तर हे स्टंटबाजी करणारा माणूस आहे. या स्टंटबाजीला कुठं तर जनता वैतागलेली आहे. आता इथं सर्वे मध्ये पण रिपोर्ट आलेले आहे साहेब, तर गोपीचंद पडळकर जवळजवळ 70,000 मतांनी माग आहे. म्हणजे आता आपल्याला आणि जतची लोक अगोदर बोलत नव्हती, आता बोलायला लागले आणि बाकीची लोकांना म्हणजे हा काय तर समजतोय. म्हणजे लोकांना वेळेत काढायचं, काय तर वेळ आपलं हे करायचं, दादागिरी करायची, कार्यकर्त्यांनी दादागिरी करायची, अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा, हे कुठं तर आता बंद झालं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि तमाम जतकरांना परत एकदा विनंती करतो की आपण गावोगावी उपोषण काय आंदोलन करावं लागतील. हे गोपीचंद पडळकरला एकदा खेचावं लागेल. थांबतो. जय. या विषयाला विरोध करण्यासाठी जत तालुक्यातील सर्व भूमिपुत्र आणि सर्व विविध पक्षातील नेते मंडळी, तुमच्या भूमीला काही तुम्हाला निवडून दिलेलं नाहीये. आमच्या भूमीमध्ये निवडून येऊन 2-2.5 वर्ष होत आलं. आता मी काय फार वेळ घेत नाही. इथं तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी जत तालुक्यातील 29 गावची स्वतंत्र योजना करतो म्हणला. 4-4 वेळा सर्व सरपंचांना मुंबईला नेला, ते योजना झालेली नाही. भरत गोगावलेना जत मध्ये आणला आणि त्या पाशा पाटील एवढं मोठं लांबचं लांब हात करून भाषण केलंय. 360 कोटीचा बांबू लागवड करतो म्हणला. एकही गावात एकही बांबूचा रोपा उगवलेला नाही. सदाभाऊला आणला. MIDC मध्ये जतच्या लोकांना 10,000 लोकांना नोकरी मिळेल, सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल. मुंबई पुण्यामध्ये MIDC मध्ये जायचं, काम करायची आवश्यकता नाही. सगळे जतचे सगळे लोक मुक्कामाला संध्याकाळी त्यांच्या गावात राहतील. एकही मुलगा गावात नाहीये. एकाला फक्त तुम्ही उद्या या आणि तहसीलदार ऑफिस समोर एकाला नोकरी लावल्या म्हणून त्याला आणून दाखवा, मग आम्ही तुमच्या पाठीमागे लागतो. एक कुठे MIDC नाही. आणि परवा 6 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा कलेक्टर ऑफिसला आढावा बैठक घेतले. आमचे साहेब होते त्यावेळी कलेक्टर अशोक काकडे साहेब सांगितलं की उमदी MIDC हा प्रपोजल रद्द झालेला आहे म्हणून 100% कॅन्सल झालेला आहे. कारण तिथं पाणी उपलब्ध नाही, वीज उपलब्ध नाही. कुठल्याही उद्योजकांना जाहिरात सोडल्यावर कुठलाही उद्योजक तिथं येऊन कुठल्याही उद्योगाच्या जाहिरातीला त्यांनी अर्ज केलेला नाही. असं ते MIDCचा विषय तिथं रद्द झालेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे. कुलाळवाडीमध्ये सूतगिरणी करू, त्या लोकांना तिथं उद्योग देऊ आणि जतच्या महिलांच्या हातातला कोयता मुक्त करू. कुठं कोयता मुक्त झाला? तुम्ही
तुम्ही दिलेला एकही आश्वासन, एक आश्वासन तुम्ही दाखवा, फक्त एक. निवडणुकीपूर्वीचं, निवडणुकीच्या काळातलं कुठल्या घटकाला तुम्ही न्याय दिला? बेरोजगारांना न्याय दिला का? महिलांना न्याय दिला? शेतकऱ्यांना न्याय दिला? आज मगाशी मनसूरबाई सांगितलंय तिथं सोन्याळ पाट्यावर रस्ता रोको झाला, तिथं पूर्व भागातील 14 तलावात पाणी नाही, म्हैसाळचं आवर्तन नाहीये, पाईपलाईन मध्ये पाणी नाहीये. तुमचे दोस्ती ते मंगळवेढ्याचे आमदार अवतारे बरोबर आहेत, त्यांचे तुमचे आर्थिक व्यवहार झाले निवडणुकीमध्ये, तुम्ही त्यांचा मान राखण्यासाठी त्यांना पाणी दिलंय. मत घ्यायची जगचे आणि देखरेख करायची मंगळवेढा तालुक्याचे. असलं उद्योग आमदार करायला आले. आणि मुख्य मुद्द्यावर येतो, आज अपयश लपवण्यासाठी एकदा प्राणी संग्रहालयाचं नाव घ्यायची, एकदा देवभूमीचं नाव घ्यायचं, कुणाच तर खुश करायचं, असला उद्योग ऑफिशियल पडळकर करायला आले. त्यांनी एक गोष्ट कुठल्याही निवडणुकीच्या काळातलं एक गोष्ट पूर्ण केलेलं आहे. जत तालुक्यातील एक कुठल्याही घटकाला न्याय दिलेला आहे असं त्यांनी सिद्ध करावं, स्वतः सिद्ध करावं आणि कुणाकडनं नको, स्वतःहून सिद्ध करावं. त्यासाठी आम्ही साहेब, विक्रमदादा सगळं मिळून तुमच्या पाठीमागे लागू. परत एकदा तुम्हाला संधी देऊ. नाही तर बुरटेपणा करताय, तुमच्या भूमीत तुम्हाला नाकारलंय तर आमच्या भूमीत सगळं अस्थिर करून ठेवायला लागले तुम्ही. जत तालुका आहे अत्यंत स्वाभिमानी तालुका आहे. पेशवाई, शिवशाही, आदिलशाही पासून जत तालुक्याचं नाव आहे, संस्थानिकांपासून जत तालुक्याचं नाव आहे. तिथं ताकदीचे नेते मंडळी होऊन गेलेले आहेत. साहेब असू दे, बिहार काका असू दे, आमचे आजोबा असू दे, विक्रमरावांचे आजोबा असू दे, चांगल्या पद्धतीने इथं राजकारण केलेलं आहे. खोटं नाटक बोलून जाती जातीमध्ये भांडणं लावून मतं घेतलेलं नाही. ही शेवटची संधी आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. जरचे लोक डोक्यावर सुद्धा घेतात, पायात तोडून तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा परत पाठवते. जातीचा वेळ घेत नाही. आमचा इथून पुढे आता सुरुवात झालेला आहे. तुमचा उतरती काळ सुरुवात झालेला आहे. तुमच्या बोगसगिरीचा आम्ही पंचनामा सुरुवात केलेला आहे. इथनं पुढे असलं उद्योग बंद करा. जी आश्वासन दिलंय विकासाच्या मुद्द्यावर बोललात तर आपण आपल्या पाठिंबा राहील, नाहीतर आमचा पूर्णपणे तुमच्याशी विरोध राहील. एवढं बोलतो, थांबतो. जय जय महाराज.